हॅलो, वेलकम टू माय चॅनल क्युबिट एज्युकेशनल सर्व्हिसेस. तर आज आपण व्हेक्टर्स आणि 3D जॉमेट्री डिस्कस करूया. आणि याच्या पुढचा जो चॅप्टर आहे लाईन्स अँड प्लेन्स, तो पण याच्याशी रिलेटेडच आहे. सो तो आपण उद्या घेऊ. ओके. आता हा चॅप्टर तसं बघायला गेलं तर बरंच मोठा आहे आणि तुम्ही जर त्याचं वेटेज पाहिलं तर ते पण बरंच जास्त आहे. ठीक आहे, विथ ऑप्शन्स जवळपास 12 मार्कांना येतो तो. ठीक आहे, तर बघूया आता ह्याच्यात काय काय आपण महत्त्वाचं आहे ॲज फार ॲज क्वेश्चन बँक इज कन्सर्न. तर सगळ्यात आधी आपण क्वेश्चन टाईप्स बघूया. याच्यात एकूण 5 ते 6 क्वेश्चन टाईप्स आहेत महत्त्वाचे. आणि जसं की पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्समध्ये पण बरेच थेअरम्स आहेत, तसे वेक्टर्समध्ये पण बरेच थेअरम्स आहेत. आणि त्यातले काही बऱ्यापैकी रिपीट होतात, म्हणजे मीडियन कंकरंट असतात प्रूव्ह करायचं, किंवा अँगल बायसेक्टर्स कंकरंट असतात ते प्रूव्ह करायचं, आणि ते सगळे थेअरम्स. ठीक आहे. त्याच्यानंतर जे काय महत्त्वाचे फॉर्म्युले आहेत ते बघूया आणि मग क्वेश्चन बँक. ओके. आता प्रॉब्लेम टाईप्स आणि हे सगळं बघण्यापूर्वी एक गोष्ट क्लिअर करायची मला, की ओके, तर 11वीचं जर तुमच्याकडे पुस्तक असेल फिजिक्सचं, तर त्याच्यात तुम्ही बघू शकता की तेव्हा तुम्हाला काय काय होतं. ठीक आहे, तेव्हा तुम्हाला सगळं डॉट प्रॉडक्ट क्रॉस प्रॉडक्ट सगळं होतं. ओके. जे डॉट प्रॉडक्ट ए बार डॉट बी बार म्हणजे ए बी कॉस थेटा, हे तर तुम्हाला माहिती आहे. आणि क्रॉस प्रॉडक्ट काढण्यासाठी तुम्ही तो राईट हँड रूल वापरता, राईट हँड स्क्रू रूल, ते पण तुम्हाला माहिती आहे. आणि क्रॉस प्रॉडक्टची वर्किंग डेफिनेशन पण तुम्हाला माहीतच. ओके. इथे येतात ए बारचे कंपोनंट्स, इकडे येतात बी बारचे कंपोनंट्स आणि ओके. सो या गोष्टी आपण परत इकडे पण शिकतो मॅथ्समध्ये आणि वापरतो पण. ओके. येस. तर आता आपला जो पहिला प्रॉब्लेम टाईप आहे तो आहे आपले प्रश्न विच आर रिलेटेड टू द डेफिनेशन, रिप्रेझेंटेशन, मॅग्नेट्यूड, डायरेक्शन अँड व्हेक्टर अल्जेब्रा. ठीक आहे. आता हाऊ डू वी डिफाईन व्हेक्टर इन फिजिक्स? In physics we define well, we don't actually define vector, we define vector quantities. Okay, कसे define करतो? Quantities which have both magnitude and direction. Okay, whereas in mathematics we use vectors for two specific purposes. त्यातला पहिला कुठला आहे? पहिला आहे डायरेक्शन रिप्रेझेंट करणे, आणि दुसरा काय आहे? पोझिशन. ओके. सो पोझिशन वेक्टर जेव्हा आपण म्हणतो, लेट्स से 2i+3j, याचा अर्थ काय? हे आपलं एक्स वाय प्लेन आहे आणि हा आपला पॉईंट आहे 2,3. तर जो वेक्टर ओरिजिनपासून सुरू होतो आणि तिकडे संपतो तो झाला आपला आर बार. ओके. आणि कुठल्याही दोन पॉईंट्स, जर कुठलेही दोन पॉईंट्स घेतले आपण, हा पॉईंट आणि हा पॉईंट, तर ह्याचे पोझिशन वेक्टर्स माहीत आहेत आपल्याला किंवा काढू शकतो. तर ही जी डायरेक्शन आहे ही पण आपण ट्रायंगल लॉनी काढू शकतो. ओके. सो इन मॅथमॅटिक्स वी यूज वेक्टर्स फॉर टू स्पेसिफिक पर्पजेस. पहिलं पोझिशनसाठी आणि दुसरं डायरेक्शनसाठी. ओके. अँड वी डिफाईन वेक्टर ॲज अ डायरेक्टेड लाईन सेगमेंट. ठीक आहे. मॅग्नेट्यूड कसं काढतो ऑल ऑफ यू ऑलरेडी नो, अँड आय जस्ट टोल्ड यू हाऊ टू फाइंड द डायरेक्शन. ठीक आहे. नंतर येतो व्हेक्टर अल्जेब्रा. आता व्हेक्टर अल्जेब्रामध्ये काय काय ऑपरेशन्स येतात? एक म्हणजे व्हेक्टर ॲडिशन, जी तुम्ही बऱ्याच प्रकारे करू शकता. ट्रायंगल लॉ वापरून करू शकता किंवा पॅरलोग्राम लॉ वापरून करू शकता. किंवा जर तुम्हाला वेक्टर्सचं असं रिप्रेझेंटेशन असेल तर तुम्ही आय कंपोनंट्स ॲड करणार, जे कंपोनंट्स ॲड करणार, आणि असतील तर के कंपोनंट्स ॲड करणार. ठीक आहे. देन यू हॅव वेक्टर सबट्रॅक्शन, स्केलर मल्टिप्लिकेशन. आता वेक्टर मल्टिप्लिकेशनमध्ये दोन टाईप्स आहेत, डॉट प्रॉडक्ट आणि क्रॉस प्रॉडक्ट. ओके. आता हे सगळं तुम्हाला ऑलरेडी 11वीत फिजिक्समध्ये झालेलं आहे. सो त्याच्याबद्दल मी फार एक्सप्लेनेशन देत नाही. पहिला प्रश्न बघूया. फाइंड द मॅग्नेट्यूड ऑफ अ वेक्टर विथ इनिशियल पॉईंट 1 - 3 4 अँड टर्मिनल पॉईंट
1 0 -1. आता इनिशियल पॉईंट हा आहे म्हणजे तो वेक्टर इथे सुरू होतो आहे आणि टर्मिनल पॉईंट हा म्हणजे तो वेक्टर इथे संपतो आहे. तर जर तुम्ही या पॉईंट्सला ए आणि बी अशी नावं दिली तर तुमचा जो वेक्टर ए बी बार आहे तो तुम्ही सगळ्यात आधी कसा काढणार. इट इज ऑलवेज फायनल मायनस इनिशियल. हे छोटे वेक्टर्स म्हणजे त्यांचे पोझिशन वेक्टर्स असतात. ठीक आहे. सो तुम्ही काय करणार 1 -1 0 आहे प्लस 0 -3 3j प्लस -1 -4 -5k आणि मग तुम्ही त्याचा मॅग्नेट्यूड काढू शकता. ओके. √9 + 25 और 34. ठीक आहे. दुसरा प्रॉब्लेम आहे स्केलर मल्टिप्लिकेशन आणि वेक्टर ॲडिशन. ठीक आहे. 2a बार किती येईल. प्रत्येक कंपोनंटला मल्टिप्लाय करायचं. 5b बार परत प्रत्येक कंपोनंटला मल्टिप्लाय करायचं. ओके. इकडं के कॅप आहे. या तुम्हाला अजून एक काळजी घ्यायची. जर कुठला कंपोनंट नसेल ना तर तुम्ही नीट लक्ष द्या. ओके. जसं की इथं के कॅप होता सो जे कंपोनंट 0 आहे त्याचा. ओके. सो इथे मी के कॅप लिहिलं पाहिजे होतं. ओके. तर 5b बार होणार आहे -10 आहे प्लस 5j प्लस 25k आणि तुम्हाला ह्यांची ॲडिशन करायची. ओके. सो 2a बार प्लस 5b बार विल बी इक्वल टू 8 - 10 इज -2i. इकडे तर जे नाहीच आहे सो तो 5j तसाच राहील आणि तुमचा के कंपोनंट होणार आहे आता 6 प्लस 25. ओके. 7 + 11 होते 31 होतील. ठीक आहे. सो दिस इज हाऊ यू आर गोइंग टू परफॉर्म द वेक्टर ॲडिशन अँड स्केलर मल्टिप्लिकेशन. स्केलर मल्टिप्लिकेशन जे आहे वेक्टर्समध्ये ते मॅट्रिक्समध्ये जे स्केलर मल्टिप्लिकेशन असतं तसंच असतं. मॅट्रिक्समध्ये काय करतो आपण. सपोज आपण कुठल्याही मॅट्रिक्सला 3ने मल्टिप्लाय करत असू तर प्रत्येक एलिमेंटला 3ने मल्टिप्लाय करतो. तसंच इकडे पण प्रत्येक कंपोनंटला तो जो स्केलर असेल त्याने मल्टिप्लाय करायचा. सो 2a बार होणार 8 आणि 6 806 बेसिकली आणि 5b बार म्हणजे होईल -10 5 अँड 25 आणि मग नॉर्मल जसं मेट्रायसेस ॲड करतो कंपोनंट वाईज तसंच इकडे करायचं. ठीक आहे. क्वेश्चन 3. ए बी बार दिला आहे आणि एचे कॉर्डिनेट्स दिले आहेत. कॉर्डिनेट्स ऑफ बी आर. आता हा याचा एक्झॅक्ट अपोजिट आहे. ठीक आहे. याच्यात तो वेक्टर आधी काढावा लागतो. त्याच्यासाठी आपल्याला इनिशियल आणि टर्मिनल पॉईंट्स लागतात. इथे तो वेक्टर ऑलरेडी दिला आहे आणि बीचे कॉर्डिनेट्स काढायचे आहेत. सो आय थिंक यू कॅन सॉल्व दिस प्रॉब्लेम व्हेरी इझिली. हेच इक्वेशन लावायचं इकडे पण. ओके. आता हे जे पहिल्या टाईपचे प्रॉब्लेम्स होते ना हे तुम्ही तुमच्या 11वी फिजिक्सच्या वेक्टर्सच्या नॉलेजवर पण आरामात सॉल्व करू शकता. मॅग्नेट्यूड काढायचं नंतर ॲड करायचं मल्टिप्लाय करायचं ते सगळं. ठीक आहे. इथपासून आपण म्हणू शकतो की 12वीचं आपलं मॅथमॅटिक्सचं सुरू होतं. ठीक आहे. ओके. आता दुसरा टाईप आहे क्वेश्चन्स रिलेटेड टू कोलिनियर अँड कोप्लॅनर वेक्टर्स अँड रिलेटेड थेरम्स. ठीक आहे. आता तुम्हाला कोलिनियर वेक्टर्स म्हणजे काय हे माहीत पाहिजे. कोलिनियर म्हणजे काय. वेक्टर्स विच आर पॅरलल टू द सेम लाईन. म्हणजे आपण जे वेक्टर्स शिकतो ते असतात फ्री वेक्टर्स. म्हणजे आपण ते स्पेसमध्ये कुठेही मूव्ह करू शकतो विदाउट रोटेटिंग देम. ओके. आणि याच्या अपोजिट काय असतं लोकलाइज्ड वेक्टर्स. पण लोकलाइज्ड वेक्टर्सबद्दल आपण बोलत नाही आहोत. सो आपण जे शिकतो किंवा शिकलो ते सगळे आहेत फ्री वेक्टर्स. ठीक आहे. म्हणून आपण म्हणतो पॅरलल टू द सेम लाईन. फॉर एक्झाम्पल सपोज ही आपली लाईन आहे तर या लाईनला पॅरलल 2 वेक्टर्स मी कुठेही जरी काढले तरी त्यांना आपण काय म्हणणार कोलिनियर म्हणणार. कारण हे आपण शिफ्ट करून किंवा ट्रान्सलेट करून हे असं खाली दाखवू शकतो. ठीक आहे. आता कोलिनियर वेक्टर्सचा थेरम काय सांगतो. 2 वेक्टर्स जर कोलिनियर असतील तर आपण एक वेक्टर दुसऱ्याचा स्केलर मल्टिपल म्हणून एक्सप्रेस करू शकतो. ओके. दिस इज वॉट बेसिकली द थेरम रिलेटेड टू कोलिनियर वेक्टर्स टेल्स अस. आणि जर तुम्ही स्टेटमेंट पाहिलं तर ते बाय कंडिशनल आहे. इफ अँड ओनली इफ आहे. बरोबर. येस.
आता क्वेश्चन 1 बघूया. A, B, C, D are 4 points in the Cartesian plane. Check if CD bar is parallel to AB bar. आता पॅरलल म्हणजेच कोलिनियर. ठीक आहे, बघूया आता. ए बी बार विचारलंय. ए बी बार येणार बी बार मायनस ए बार, सो -3i + 2j. आणि तुमचा सी डी बार किती येणार, डी बार मायनस सी बार म्हणजे -6i + 4j. आता तुम्ही बघा, ए बी बारला जर 2ने मल्टिप्लाय केलं, स्केलर मल्टिप्लाय, तर तुम्हाला सी डी बार मिळते. म्हणजे आला का स्केलर मल्टिपल, आला म्हणजे ते पॅरलल आहे. ओके, येस. क्वेश्चन 2. फाइंड अ युनिट वेक्टर इन द अपोजिट डायरेक्शन ऑफ यू बार. ओके, अपोजिट डायरेक्शन म्हणजे काय, तुम्हाला यू बारला अशा एका स्केलरने मल्टिप्लाय करायचं आहे जो निगेटिव्ह आहे. कारण निगेटिव्ह नंबरने मल्टिप्लाय केल्यावर डायरेक्शन चेंज होते. ओके, सो सपोज ओरिजिनल डायरेक्शन यू बारची ही आहे. जर तुमचा स्केलर निगेटिव्ह असेल तर ही डायरेक्शन होते त्याची. ओके, आता आपल्याला नुसती डायरेक्शन चेंज करायची नाही, आपल्याला युनिट वेक्टर हवा आहे, म्हणजे मॅग्निट्यूड 1 पाहिजे त्याचं. आता युनिट वेक्टर कुठल्याही डायरेक्शनमध्ये मिळवायची स्टँडर्ड प्रोसेस काय, आपला जो वेक्टर असतो त्याला आपण त्याच्या मॅग्निट्यूडने डिवाइड करतो, बरोबर. पण आपल्याला अपोजिट डायरेक्शनमध्ये हवं आहे, सो त्याला -1ने मल्टिप्लाय करायचं. इथे डॉट क्रॉस काहीही लिहू नका, जस्ट पुट अ ब्रॅकेट. ठीक आहे. क्वेश्चन 3. इफ द वेक्टर्स आर कोलिनियर देन द फाइंड द व्हॅल्यू ऑफ क्यू. आता इथे सोपं आहे, वेक्टर्स कोलिनियर आहेत म्हणजे काय, त्यांचा रेशो सेम आहे. सो 2/4 कंपोनेंट्सचा इक्वल टू -q/-5 इक्वल टू 3/6. आता इच रेशो हॅज टू बी इक्वल टू 1/2. सो तुम्ही जर हे दोन घेतले तर आणि क्रॉस मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला काय मिळेल, 2q इक्वल टू 5 और q इक्वल टू 5/2. ठीक आहे. ओके, आता दुसरी कन्सेप्ट आहे कोप्लेनर वेक्टर्सची. कोप्लेनर वेक्टर्स म्हणजे काय, विच लाय ऑन द सेम प्लेन. आता रिलेटेड थिअरम्समध्ये आपल्याला एक येतो की जर ए बार आणि बी बार हे नॉन कोलिनियर असतील तर त्या प्लेनमधला कुठलाही वेक्टर असो तो आपण यांचं लिनियर कॉम्बिनेशन म्हणून एक्सप्रेस करू शकतो. ठीक आहे, आणि ह्याचंच पुढे व्हर्जन 3 डायमेन्शन्समध्ये पण येतं, बघूया. येस. आता कधी कधी हे शॉर्ट आन्सरमध्ये येतात, कधी कधी लॉंग आन्सरमध्ये पण येऊ शकतात. सो सगळ्यात आधी आपण हा क्वेश्चन 4 बघूया. शो दॅट द फॉलोइंग पॉईंट्स आर कोलिनियर. आता पॉईंट्स कोलिनियर आहेत म्हणजे काय, त्या पॉईंट्सना जोडणारे वेक्टर्स कोलिनियर आहेत, बरोबर. सो इथे तुम्ही सगळ्यात आधी पी क्यू बार काढणार, मग पी आर बार किंवा क्यू आर बार काढणार, कुठलाही काढा. आणि मग जर तुमच्या लक्षात आलं की यांच्या कंपोनंट्सचा रेशो सेम आहे, म्हणजे इथे शो दॅट आहे त्याच्यामुळे ते ऑलरेडी ट्रू आहे. ओके, सो तुमचं रेशो सेम येईल, दॅट प्रूव्स दॅट द वेक्टर्स आर कोलिनियर अँड देअरफॉर द पॉईंट्स आर ऑल्सो कोलिनियर. ठीक आहे. क्वेश्चन 5. आता हा लॉंग आन्सर टाईप आहे, सो हा आला तर 4 मार्कांना येतो. ह्याच्यात तुम्हाला मेट्रायसिस पण लागू शकतं किंवा लागतं. ठीक आहे. काय म्हणतात ते, एक्सप्रेस दिस वेक्टर ॲज अ लिनियर कॉम्बिनेशन ऑफ द अदर 3 वेक्टर्स. ठीक आहे. आता आपण या वेक्टरला म्हणूया आर बार, ह्याला म्हणूया ए बार, ह्याला म्हणूया बी बार आणि ह्याला म्हणूया सी बार. म्हणजे आता आपल्याला आर बारला कसं एक्सप्रेस करायचं लिनियर कॉम्बिनेशन, म्हणजे पहिल्या वेक्टरचा कुठला तरी मल्टिपल, दुसऱ्या वेक्टरचा कुठला तरी मल्टिपल आणि तिसऱ्या वेक्टरचा कुठला तरी मल्टिपल. ठीक आहे. म्हणजे पहिल्या वेक्टरचा जो आय कंपोनंट आहे तो म्हणजे हे एक्स इंटू ह्याचा आय कंपोनंट, नंतर वाय इंटू ह्याचा आय कंपोनंट आणि झेड इंटू ह्याचा आय कंपोनंट. ओके, सो 2 2 3 =
इक्वल टू -1. ठीक आहे. सो हे झालं आपलं पहिलं इक्वेशन. तर ह्याचं दुसरं इक्वेशन होणार आहे 1 सॉरी नॉट दॅट येस बरोबर 1 -1 1 आणि इकडे येणार आहे -3 आणि सगळ्यात शेवटी इथं 4 आहे म्हणजे काय येईल ते -4 इंटू एक्स प्लस 3 इंटू वाय प्लस -2 इंटू. ठीक आहे. आता तुम्ही हे आयदर इन्व्हर्जनने सॉल्व करू शकता किंवा रिडक्शनने सॉल्व करू शकता किंवा क्रॅमर्स रूलने करू शकता, विच एव्हर इज कन्व्हिनियंट टू यू. ठीक आहे. तर आता इथे काय कुठला थेरम वापरतो आपण, इथे आपण हा थेरम वापरतोय की इफ 3 वेक्टर्स आर नॉट कोप्लेनर then any vector in the space can be expressed as a linear combination of them. ओके, युनिक लिनियर कॉम्बिनेशन असतं ते आणि तेच तुम्हाला इथं विचारते. ठीक आहे. तर हा पण प्रॉब्लेम टाईप तुम्ही व्यवस्थित करून ठेवा. याच्यात म्हणजे दोन फायदे होतील. एक म्हणजे तुमची मेट्रायसेसची पण प्रॅक्टिस होईल आणि जर तो प्रॉब्लेम ह्याच्यात आला वेक्टर्समध्ये 4 मार्कांना तर तिकडे तुम्हाला ते उपयोगी पडेल. ऑलराईट. सो दिस इज टाईप 2. Now type 3 is questions related to section formula and its applications in geometry. आता सेक्शन फॉर्म्युलाचे 2 व्हर्जन्स आहेत, एक्सटर्नल डिव्हिजन आणि इंटरनल डिव्हिजन. तर सगळ्यात आधी आपण डायग्राम समजून घेऊ याची. सपोज ए आणि बी हे तुमचे एंड पॉईंट्स आहेत, कशाचे, सेगमेंटचे. ओके. आणि यांचे पोझिशन वेक्टर्स म्हणजे जे आपल्याला कॉर्डिनेट्स सांगतात ते आहेत ए बार बी बार. तर जेव्हा ते म्हणतात की एम डिव्हाइड्स ए बी इंटरनली इन द रेशो M:1, त्याचा अर्थ काय असतो, ए एमची लेंथ अपॉन एम बीची लेंथ हे असतं M:1. ओके. येस. आता काय असतं या केसमध्ये पोझिशन वेक्टर एम बी बार प्लस एन ए बार अपॉन M+1, कारण हे इंटरनल डिव्हिजन. बरोबर. आता कधी कधी एक्सटर्नल डिव्हिजन पण असतं, तर त्या एक्सटर्नल डिव्हिजनसाठी मी हा एक्सटेंड करतो आणि इथे दाखवतो एन. ओके, एन नको, आपण पी घेऊया. ओके. आता जर रेशो आपण मेंटेन केला M:1 म्हणजेच काय, ए पीची लेंथ अपॉन बी पीची लेंथ इज M/n. आता जर ती ऑर्डर अशी असेल ए बी आणि पी तर क्लिअरली तुमच्या हे लक्षात येईल की एम हॅज टू बी ग्रेटर दॅन एन. बरोबर. का, कारण पी हा बीला जवळ आहे ए पेक्षा. सो त्याने तुमच्या लक्षात येईल की जर एम हा एन पेक्षा छोटा असेल, ओके, तर मग तुमची ऑर्डर काय घेतली पाहिजे, तुम्ही अशी घेतली पाहिजे. कधी जर एम हा एन पेक्षा छोटा असला, छोटा म्हणजे काय, तो एला जास्त जवळ आहे. आणि जर एक्सटर्नल डिव्हिजन असेल तर तुम्हाला फिगर नीट काढावी लागते, इंटरनलला काही एवढा प्रॉब्लेम येत नाही. ठीक आहे. आणि कसा काढणार तुम्ही त्याचं पोझिशन वेक्टर, सेम फॉर्म्युला, फक्त साईन चेंज करायचं. ओके, आय होप यू ऑलरेडी नो दॅट. आणि ह्याचं प्रूफ पण तुम्हाला करून ठेवायचं. ठीक आहे. आता क्वेश्चन 1 बघूया. If a bar, b bar, c bar are position vectors of the points a, b, c respectively, and 5a bar minus 3b bar minus 2c bar is a null vector, then find the ratio in which the point c divides the line segment BA. ओके. आता BA म्हटलंय त्यांनी, बघूया आता कसं करायचं हे. आपण फिगर काढताना स्टँडर्ड फिगरच काढायचे. ओके. येस. आता सी डिव्हाइड्स ए सेगमेंट बी ए म्हटलं, त्याच्यामुळे सी बार जो आहे आपला तो एका साईडला आला पाहिजे. तर ते करण्यासाठी आधी आपण -2 सी बारला RHSला घेऊन जाऊ, म्हणजे तुम्हाला असं मिळेल 5a बार -3b बार. ठीक आहे. आता हा जो 2 आहे तो मी इथं असा लिहितो 5 - 3 आणि इथला 2 खोडून टाकतो. ओके. सो आता तुमचं सी बार असं झालं, म्हणजे आता तुम्हाला काय मिळतं आहे,
फाईव्ह ए बार मायनस थ्री बी बार अपॉन 5 - 3 मिळालं, म्हणजे इथेच तुम्हाला उत्तर मिळालं. कुठला आहे तो रेशो? 5:3 एक्सटर्नली. ओके, आता तुम्ही फक्त एक फरक लक्षात घ्या. जेव्हा तुम्ही एक्सटर्नल डिव्हिजन करत असता तेव्हा ए बी असेल तर आधी बी येतो मग ए येतो. ओके, आता इथं बी ए आहे आणि इथं आधी काय आलेलं आहे? ए आलेलं आहे आणि मग बी आलेलं आहे. ठीक आहे, सो तेवढं फक्त तुम्ही केअरफुली समजून घ्या. चालेल. ओके, क्वेश्चन 2 एकदम स्टँडर्ड आहे. फाइंड पोझिशन वेक्टर ऑफ आर विच डिवाइड्स द लाईन सेगमेंट जॉइनिंग पॉईंट्स पी अँड क्यू इन द रेशो 3/2 इंटरनली आणि एक्सटर्नली. आता इथे पुन्हा तुम्ही बघा, एम हा एन पेक्षा मोठा आहे, म्हणजेच काय, तुमची ऑर्डर कशी आहे? सपोज पी क्यू असं आहे, तर एक्सटर्नलसाठीचा जो पॉईंट आहे आर, ओके दोन्हीला त्यांनी एकच नाव दिलं आहे, सो त्याला आपण आर ई एक्स टी म्हणूया. तर हे पी आर बाय क्यू आर किती येणार आहे तुमचं? 3/2. सो ते अंतर जास्त आहे, सो तुम्हाला फिगर बरोबर करायचे. ठीक आहे. क्वेश्चन 2 इज डायरेक्टली बेस्ड ऑन दीज टू फॉर्म्युलाज, आणि क्वेश्चन 1 पण आहे, पण एवढा डायरेक्ट नाही आहे, तो तुम्हाला नीट अरेंज करून घ्यावं लागतं ते. ओके, येस. आता त्याची जॉमेट्रीशी रिलेटेड जी काही ॲप्लिकेशन्स आहेत, म्हणजे बेसिकली जॉमेट्रीतले असे रिझल्ट्स जे आपण व्हेक्टर्स आणि सेक्शन फॉर्म्युला वापरून प्रूव्ह करतो. त्यातला पहिला आणि महत्त्वाचा रिझल्ट आहे की सेंट्रॉइड काढायचा ट्रायंगलचा. ठीक आहे, तर आता सेंट्रॉइडचा कुठला फॉर्म्युला आहे? सपोज आपला ट्रायंगल आहे ए बी सी. सगळ्यात तरी तुम्हाला सेंट्रॉइडच्या रिलेटेड ज्या लाईन्स आहेत त्या माहीत पाहिजे. त्या आहेत मीडियन्स. ओके, मीडियन्स म्हणजे काय? लाईन जॉइनिंग द अपोजिट वर्टेक्स अँड द मिड पॉईंट ऑफ द अपोजिट साईड. ओके, आणि आपला जॉमेट्रीतला रिझल्ट काय सांगतो की मीडियन्स आर कंकरंट, ते त्या एकाच लाईनमधनं एकाच पॉईंटमधनं पास होतात. ओके, आणि त्या जिथे कंकरंट असतात त्या पॉईंटला आपण म्हणतो सेंट्रॉइड, आणि त्याचा पोझिशन वेक्टर आपण काढतो ॲडिशन ऑफ ऑल 3 पोझिशन वेक्टर्स ऑफ द व्हर्टायसेस बाय 3. ओके, आता हे सगळे प्रॉब्लेम्स त्या रिलेटेड असतात. बघा आता क्वेश्चनवर इथं सेंट्रॉइड दिला आहे आणि व्हर्टायसेस दिलेले आहेत, त्यातलं फक्त ओके फाइंड द व्हॅल्यूज ऑफ ए बी सी. ओके, तर सेंट्रॉइडचा एक्स कॉर्डिनेट माहीत नाही आहे, एका व्हर्टेक्सचा वाय कॉर्डिनेट माहीत नाही आहे, आणि एका व्हर्टेक्सचा झेड कॉर्डिनेट माहीत नाही आहे. सो हे जे रिलेशन आहे हे तुम्ही आता स्केलर फॉर्ममध्ये पण कन्वर्ट करू शकता. म्हणजे एक्स कॉर्डिनेट झाला ए, तो येणार एक्स कॉर्डिनेट ऑफ पी प्लस एक्स कॉर्डिनेट ऑफ क्यू प्लस एक्स कॉर्डिनेट ऑफ आर डिवायडेड बाय 3. ओके, सो एची व्हॅल्यू झाली 3, अँड अकॉर्डिंगली यू कॅन गेट द व्हॅल्यूज ऑफ बी अँड सी. एकदम सोपे प्रॉब्लेम्स आहेत हे, आले तर 2 किंवा 3 मार्कांना पण येऊ शकतात. ठीक आहे. क्वेश्चन 2, ए बी सी आर व्हर्टायसेस ऑफ अ ट्रायंगल, जी इज इट सेंट्रॉइड, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ पी क्यू अँड आर. परत ह्याच्यासारखाच प्रॉब्लेम. ठीक आहे, फक्त इथे पी 2 वेळा आला आहे, पण दॅट शुडंट बॉदर यू. ओके, आता सपोज आपण एक्स कॉर्डिनेट्स इक्वेट करतोय, तर काय मिळेल? एक्स कॉर्डिनेट ऑफ द सेंट्रॉइड इज 5 + 1 + 1 डिवायडेड बाय 3. सो आर येईल तुमचा 7/3. ठीक आहे, आता आपण पीकडे जाऊया. ठीक आहे, आता आपल्याला झेड कॉर्डिनेट्स इक्वेट करायचे आहेत. सो 1/3 = पी + p + 3 डिवायडेड बाय 3. ओके, सो 3 3 कॅन्सल होईल, तुम्हाला मिळेल 2p + 3 = 1, 2p = -2, म्हणजेच p = -1. ठीक आहे, भरपूर सोपे प्रॉब्लेम्स आहेत हे. फक्त सेंट्रॉइडचा फॉर्म्युला लक्षात ठेवा, आणि तो जो 3 आहे तो प्रत्येक वेळी स्केलर इक्वेशन जेव्हा तुम्ही लिहिता एक्स वाय आणि झेड कॉर्डिनेटसाठी, तेव्हा ते दरवेळी डिवायडेड बाय 3 येतं. ओके, आता जो चौथा प्रॉब्लेम टाईप आहे तो आहे स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट रिलेटेड आणि त्याच्या प्रॉपर्टीज. आता सर्वात महत्त्वाचं आहे, स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट कॅन बी कन्सिडर्ड ॲज रिप्रेझेंटेशन फॉर द व्हॉल्यूम ऑफ द बॉक्स. ओके,
आणि स्केलर ट्रिपल प्रॉडक्टचा डिटर्मिनंट इव्हॅल्युएशन काय आहे? इफ these are the components of A bar, these are the components of B bar and these are the components of C bar, then this is the scalar triple product. स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट पॉझिटिव्ह पण असू शकतो, निगेटिव्ह पण असू शकतो, पण जेव्हा आपण व्हॉल्यूम घेतो तेव्हा काय असतं, तुम्हाला मॉड्युलस घ्यावा लागतं त्याचा. ठीक आहे, हा पहिला पॉईंट झाला. दुसरा पॉईंट असा आहे की 3 वेक्टर्स कोप्लेनर आहेत की नाही हे ठरवण्यासाठी पण आपण स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट वापरतो. ओके, जर वेक्टर्स कोप्लेनर असतील तर त्यांचा स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट किती असतो? 0 असतो. ओके, सो तुम्ही डिटर्मिनंट 0 करून जे काय अननोन आहे ते तुम्ही वापरू शकता. ठीक आहे, आता ते म्हणतात प्रॉपर्टीज ऑफ स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट. आता ह्या ज्या प्रॉपर्टीज आहेत ना, या बेसिकली डिटर्मिनंटच्याच प्रॉपर्टीज आहेत. 11वीत डिटर्मिनंट्स अँड मॅट्रिसेस ह्या चॅप्टरमध्ये आपण शिकलो. 2 रोज इंटरचेंज केल्या तर डिटर्मिनंटची साईन चेंज होते, रोज आणि कॉलम्स इंटरचेंज केले तर व्हॅल्यू चेंज होत नाही. सो त्या सगळ्या प्रॉपर्टीज तुम्ही एकदा नीट बघा, कारण ते वापरूनच आपल्याला हे असे रिझल्ट्स प्रूव्ह करायचे असतात. ठीक आहे, ओके. सो ते झालं बेसिक. आता क्वेश्चन्स कसे विचारू शकतात ते बघूया. क्वेश्चन 1, यू बार दिला आहे, आर बार दिला आहे आणि डब्ल्यू बार दिलेला आहे. आता इथे कुठलं साईन त्यांना एक्सपेक्टेड आहे आय डोंट नो, मे बी प्लस मे बी मायनस काही असेल. ओके, येस. फाइंड यू बार प्लस डब्ल्यू बार डॉट डब्ल्यू बार क्रॉस आर बार क्रॉस डब्ल्यू बार. ठीक आहे, म्हणजे इथं तुम्हाला स्टेप 1मध्ये कुठला क्रॉस प्रोडक्ट काढायचा आहे? डब्ल्यू बार क्रॉस आर बार. सो इथे तुम्हाला डब्ल्यूचे कंपोनंट्स लिहायचे आहेत. आता मी ते प्लस घेतो. ओके, सो ते येणार 0 1 1 आणि आर बारचे आहेत 3, जे कंपोनंट नाही आहे, सो 0 आणि 1. स्टेप 2मध्ये तुम्ही काय करणार? आर बार क्रॉस डब्ल्यू बार. ओके, सी आता तुमच्या एक लक्षात येईल की क्रॉस प्रॉडक्ट हा अँटी कॉम्युटेटिव्ह आहे, म्हणजे ह्याची व्हॅल्यू काय होईल? मायनस डब्ल्यू बार क्रॉस आर बार. म्हणजे सबट्रॅक्शन जसं अँटी कॉम्युटेटिव्ह असतं, 5 - 3 असतं 2, पण 3 - 5 असतं -2. तसंच इकडे होणार आहे, कारण हे पण आर बार क्रॉस डब्ल्यू बार आहे, बरोबर. सो इथे ॲक्च्युली डब्ल्यू बार क्रॉस आर बार काढायची गरज नव्हती, कारण हे आता 2 कोलिनियर वेक्टर्स झालेले आहेत. ओके, सो ह्याला जर आपण म्हटलं अल्फा बार, तर आपला हा कुठला होणार आहे? मायनस अल्फा बार. आता क्लिअरली हे 2 कोलिनियर आहेत. आता हे जर कोलिनियर झाले तर यू बार प्लस डब्ल्यू बार आणि तो वेक्टर काय होणार आहेत? कोप्लेनर होणार आहेत, म्हणजे त्यांचं स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट किती येणार आहे? 0. ओके, येस. क्वेश्चन 2, व्हॉल्यूम ऑफ टेट्राहायड्रन काढायला सांगतात. ओके, आता टेट्राहायड्रनचं व्हॉल्यूम म्हणजे काय? 1/6 इंटू व्हॉल्यूम ऑफ द पॅरलेलोपायपेट ऑर बॉक्स. पाहिले आपण. ओके, आणि मी तुम्हाला ते एक्सप्लोर करून पण दाखवलं होतं की ते कसे 6 स्प्लिट होतात, 6 वेगळे वेगळे टेट्राहायड्रन येतात तिथं. आता टेट्राहायड्रन मला 4 व्हर्टायसेस असतात, पण तो क्वाड्रिलॅटरल नसतो, कारण ते कोप्लेनर नसतं. ठीक आहे, तर आता व्हॉल्यूम काढण्यासाठी तुम्ही नीट ठरवा की तुम्ही टॉप व्हर्टेक्स कुठला घेताय. ठीक आहे, आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या साईड्स काढा. ओके, तर आता मी ए हा कॉन्स्टंट ठेवतो आहे 3 याच्याच साईड्समध्ये. सो ए बी बार येईल, ए सी बार येईल आणि ए डी बार येईल. यांचा बॉक्स प्रॉडक्ट काढा. जर उत्तर निगेटिव्ह आलं तर मॉड्युलस घ्या, पॉझिटिव्ह आलं तर काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, आणि सगळ्यात शेवटी क्युबिक युनिट्स असं लिहायला विसरू नका, कारण आपण इथं नुसतं स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट काढत नाही आहे, तर आपण व्हॉल्यूम काढतोय. आता व्हॉल्यूम ही फिजिकल क्वांटिटी, सो त्याला युनिट असं ना, सो प्लीज राईट इट डाऊन ॲज क्युबिक युनिट. ठीक आहे, आणि 1/6 ने ऑफकोर्स शेवटी डिवाइड करायला विसरू नका. ठीक आहे, क्वेश्चन 3, इफ 4 पॉईंट्स आर कोप्लेनर देन शो दॅट. आता पॉईंट्स कोप्लेनर आहेत म्हणजे काय? हा जो बॉक्स प्रॉडक्ट आहे तुमचा ए बी बार, ए सी बार, ए डी बार, हा 0 आहे, हेच. आणि ए बी बार म्हणजे बी बार मायनस ए बार, ए सी बार म्हणजे सी बार मायनस डी बार, आणि ए डी बार म्हणजे डी बार मायनस
ए बार. ओके, सो ते वापरून तुम्हाला LHS इक्वल टू RHS प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे. आता इथे ज्या बेसिकली ते म्हणत आहेत प्रॉपर्टीज ऑफ स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट, या मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे डिटर्मिनंट्सच्या प्रॉपर्टीज. सो तुम्ही 11वीच्या पुस्तकातनं डिटर्मिनंट्सच्या प्रॉपर्टीज एकदा बघा आणि मग तुम्हाला क्वेश्चन्स हे 3 वाले येतील. आपण ऑलरेडी एक्सरसाइजमध्ये सॉल्व केलेले आहेत. यू कॅन ऑल्सो रेफर टू दॅम इफ यू हॅव एनी डाऊट. येस. आता हा लॉंग, हे झाले सगळे शॉर्ट आन्सरवाले. आता लॉंग आन्सरवाले कसं आहे, त्यात युझिंग प्रॉपर्टीज ऑफ स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट प्रूव्ह आहे. आता मी तुम्हाला सांगतोच की अशा ह्याच्यात कुठली प्रॉपर्टी आपण खूप जास्त वेळा वापरतो. सपोज तुमच्याकडे 2 डिटर्मिनंट्स आहेत. ओके, आणि लेटस से तुम्हाला असं दिसतंय की त्यांचं पहिला आणि तिसरा कॉलम सेम आहे, फक्त हा कॉलम वेगळा आहे. ओके, लेटस से हा आहे अल्फा बीटा गॅप. तर हे जेव्हा तुम्ही इक्वेट कराल तेव्हा काय चेंजेस होतात तुमच्या रिझल्टिंग डिटर्मिनंटमध्ये? त्याचा दुसरा कॉलम चेंज होतो, बरोबर. त्याचा दुसरा कॉलम होतो बी प्लस अल्फा, ई प्लस बीटा आणि एच प्लस गॅमा. ही प्रॉपर्टी आहे. आता जेव्हा तुम्ही हे ए बार प्लस बी बार, बी बार प्लस सी बार, सी बार प्लस ए बार घेता, आता खूप लोक ह्याला असं रिप्रेझेंट करतात. बट दिस इज रॉंग. व्हाय इज इट रॉंग? कारण तुम्ही एका वेळी एकच रो किंवा एकच कॉलम स्प्लिट करू शकता. इथे तुम्ही तिन्ही नाही करू शकत. ओके, सो दॅट इज रॉंग. या प्रॉपर्टीनुसार तुम्हाला आयदर एक रो आणि किंवा एक कॉलमच एका वेळी स्प्लिट करता येतो. सो ह्याचे 2 होतील. आणि दुसरी प्रॉपर्टी ही आहे की इफ एनी 2 रोज ऑर कॉलम्स ऑफ अ डिटर्मिनंट आर आयडेंटिकल or scalar multiples, then the value of the determinant is 0. So suppose तुमचा असं आहे, पहिला कॉलम आहे अल्फा बीटा गॅमा, दुसरा कॉलम आहे लॅम्डा टाइम्स अल्फा, लॅम्डा टाइम्स बीटा, लॅम्डा टाइम्स गॅमा, आणि तिसरा कॉलम काही असू दे. या डिटर्मिनंटची व्हॅल्यू नेहमी 0 असते आणि ते वापरूनच आपण बऱ्याचशा टर्म्स एलिमिनेट करतो. सो महत्त्वाच्या 2 प्रॉपर्टीज या 2 आहेत, त्या आत्ता मी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे. सो एकदा तुम्ही अप्लाय करून बघा. 11वीच्या पुस्तकातली सॉल्ड एक्झाम्पल्स पण उघडून बघा किंवा आपले प्रॉब्लेम्स घ्यायचे आपण सॉल्व केलेत. दॅट विल सर्व द पर्पज. ठीक आहे. म्हणजे डोंट एक्सपेक्ट की स्केलर ट्रिपल प्रॉडक्टमध्ये नुसतं व्हॉल्यूम काढायचेच प्रॉब्लेम्स येतील. आले तर उत्तम, जर नाही आले तर यू शुड बी रेडी फॉर द क्वेश्चन्स रिलेटेड टू द प्रॉपर्टीज ऑफ. ओके. आता आत्तापर्यंत आपण अँगल बिटवीन 2 व्हेक्टर्स किंवा व्हेक्टरची डायरेक्शन याच्याबद्दल काहीच बोललो नव्हतं. जे काय होतं ते सगळं मॅग्नेट्यूड रिलेटेड होतं. येस, मॅग्नेट्यूड आणि लोकेशन बेस्ड होतं. सो आता आपण बघणार आहोत की अँगल रिलेटेड किंवा डायरेक्शन रिलेटेड काय प्रॉब्लेम्स आहेत. आता आपण थोडंसं 3D जॉमेट्रीकडे चाललो आहे. त्यातला महत्त्वाचा ज्याच्यावर नेहमी प्रश्न येतोच असा प्रॉब्लेम टाईप म्हणजे प्रॉब्लेम्स रिलेटेड टू डायरेक्शन कोसाइन्स, डायरेक्शन अँगल्स अँड डायरेक्शन रेशोज. ठीक आहे. आता या 3 कन्सेप्ट्स एकमेकांशी रिलेटेड आहेत. तर त्या काय आहेत हे मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो आणि मग आपण प्रॉब्लेम्स बघू. ओके. हे सगळे प्रॉब्लेम्स जे आहेत ते 3D जॉमेट्रीचे आहेत. याचा अर्थ ते 2D मध्ये पण होतात. 2D वाले पण करू शकतो आपण तिथं, पण 2D मध्ये आपल्याकडे जास्त पॉवरफुल कन्सेप्ट आहे डायरेक्शनसाठी, ती म्हणजे स्लोप ऑफ अ लाईन. पण 3D मध्ये स्लोपला काही अर्थ नाही आहे. सो लेट्स नॉट टॉक अबाउट दॅट हिअर. ओके. सगळ्यात आधी मी सुरुवात करणार आहे डायरेक्शन रेशोज. ओके. आता सपोज ही तुमची लाईन आहे जिला आपण एल म्हणूया. सो हाऊ डू यू फाइंड द डायरेक्शन रेशोज ऑफ एनी लाईन? ओके. यू टेक एनी व्हेक्टर अलॉंग द लाईन. सपोज तुमचा वेक्टर आहे आय प्लस 2j प्लस 3k. सो तुमचे डायरेक्शन रेशोज काय झाले? 1 2 3. बरोबर. ह्याला ब्रॅकेट टाकू नका कारण हे कॉर्डिनेट्स नाही, हे डायरेक्शन रेशोज आहे. बरोबर. आता सपोज याचा एक स्केलर मल्टिपल घेतला मी. ठीक आहे. सपोज मी घेतलं
4i प्लस 8j प्लस 12k, म्हणजे ह्याचं चौपट झालं मॅग्नेट्यूड. तर ते पण त्याच्या डायरेक्शन रेशोज होतील का? ऑफकोर्स होतात. सो तुम्ही एक तुम्हाला डायरेक्शन रेशोचा ट्रिपलेट माहीत असेल तर त्याचा कुठलाही मल्टिपल नॉन झिरो, कुठलाही नॉन झिरो मल्टिपल तुम्ही डायरेक्शन रेशोज म्हणून घेऊ शकता. बरोबर. आता येऊया आपण डायरेक्शन कोसाईन्सकडे. आता डायरेक्शन कोसाईन्सनं आपण दोन पद्धतीने अप्रोच करू शकतो. सगळ्यात आधी आपण डायरेक्शन रेशोजवरून अप्रोच होऊया त्याला. ठीक आहे. आता हा जो वेक्टर आहे आपला डायरेक्शन रेशोजवाला, सपोज त्याला आपण म्हटलं ए बार. ठीक आहे. तर डायरेक्शन कोसाईन्स ऑफ अ लाईन म्हणजे काय? आपण त्या लाईनच्या अलॉंग युनिट वेक्टर घेतो, म्हणजेच आपल्या वेक्टरला आपण त्याच्या मॅग्नेट्यूडने डिवाइड करतो. ओके. सो आता याचं मॅग्नेट्यूड किती येणार आहे? 9 4 13 आणि 14. सो √14 त्याचं मॅग्नेट्यूड येणार आहे. सो 1/√14i 2/√14j प्लस 3/√14k. दिस इज द युनिट वेक्टर. आणि या युनिट वेक्टरचे जे कंपोनंट्स असतात त्याला आपण म्हणतो डायरेक्शन कोसाईन्स. युजली त्याला आपण LM आणि N असं डिनोट करतो. ठीक आहे. हा झाला डायरेक्शन कोसाईन्सना अप्रोच करायचा एक रोड किंवा एक वे. आता दुसरा काय? डायरेक्शन अँगल्स थ्रू जातो. आता डायरेक्शन अँगल्स म्हणजे काय? अँगल्स मेड बाय द लाईन विथ पॉझिटिव्ह डायरेक्शन्स ऑफ द ॲक्सिस. आता एकूण 3 ॲक्सेस आहेत, त्याच्यामुळे 3 डायरेक्शन अँगल्स येतील तुमचे. θx, θy आणि θz हे ते 3 अँगल्स येतात. ओके. आता ह्याच्या नावातच डायरेक्शन कोसाईन्स म्हणजे कॉस आहे. म्हणजे डायरेक्शन कोसाईन्स आपण कसे काढू शकतो? cos θx, cos θy आणि cos θz असं हे आपण डायरेक्शन कोसाईन्स काढू शकतो. ठीक आहे. आणि डायरेक्शन रेशोजवरून जर डायरेक्शन कोसाईन्स काढतो आणि डायरेक्शन अँगल्सवरून जर डायरेक्शन कोसाईन्स काढतो ते एकच असतात. ठीक आहे. सो दिस नाव गिव्स अस वन वे टू फाइंड द अँगल विच द लाईन मेक्स विथ द एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस ऑर द झेड ॲक्सिस. काय करायचं? लाईनच्या डायरेक्शन रेशोजवरनं डायरेक्शन कोसाईन्स काढायचं आहे. सपोज आपल्याला θy हवं, सो जे कंपोनंटकडे जायचं आणि त्याचा कॉस इनवर्स घ्यायचा. सो आपली जी लाईन आहे तिच्यासाठी θy काय येणार आहे? कॉस इनवर्स ऑफ 2/√14. ठीक आहे. अजून एक महत्त्वाचा पॉईंट, कुठल्याही लाईनला 2 वेगळे वेगळे हे असू शकतात, सेट्स ऑफ डायरेक्शन कोसाईन्स. डायरेक्शन रेशोज कितीही असू शकतात, इन्फायनाइटली मेनी. ओके. तर त्यातली 2 आपण आत्ताच पाहिले, 1 2 3 4 8 12. ओके. आता ह्याचा कुठलाही मल्टिपल तुम्ही डायरेक्शन रेशोज घेऊ शकता, पण डायरेक्शन कोसाईन्ससाठी काय रेस्ट्रिक्शन आहे? तुमचा युनिट वेक्टरच पाहिजे तिथे. ठीक आहे. आता या लाईनच्या अलॉंग 2 युनिट वेक्टर्स तुम्ही दाखवू शकता, एक या डायरेक्शनमध्ये आणि दुसरा या डायरेक्शन. म्हणजे तुमचं जर आत्ता आलेत 1/√14, 2/√14, 3/√14, तर याचा अजून एक सेट काय होईल? -1/√14, -2/√14 अँड -3/√14. ठीक आहे. आता कधी कधी काय होतं, यातला कुठला तरी एक निगेटिव्ह येतो. फॉर एक्झाम्पल, सपोज आपण असं घेऊया की आपले डायरेक्शन रेशोज आहेत 1 2 -3. ओके. डायरेक्शन रेशोज. तर आता ह्याच्यासाठी ए कॅप तुमचा काय येणार आहे? 1/√14, 2/√14. मॅग्नेट्यूड जर चेंज होणार नाही, फक्त ह्याचा साईन चेंज असं होणार आहे ते. म्हणजे ह्याचे जे डायरेक्शन कोसाईन्स आहेत ते आता असं येणार आहेत बघा, प्लस ऑर मायनस, प्लस ऑर मायनस, प्लस ऑर मायनस. ओके. प्लस म्हणजे एक डायरेक्शन, मायनस म्हणजे दुसरी डायरेक्शन. हे 2च सेट्स असू शकतात डायरेक्शन कोसाईन्सचे. ठीक आहे. सो प्लीज बी केअरफुल. आता डायरेक्शन कोसाईन्स काढताना आपण युनिट वेक्टर घेतो आणि युनिट वेक्टरचं मॅग्नेट्यूड किती असतं? 1 असतं. याच्यावरनंच ती प्रॉपर्टी येते L² + M² + N² = 1. पुस्तकात ह्याचं प्रूफ पण दिलेलं आहे, ते प्रूफ पण तुम्हाला नीट बघायचं. ओके. येस. क्वेश्चन 1 बघूया आता.
If a line makes angles 90, 60, 30 with the positive directions of XYZ, find its direction cosines. एकदम straightforward question है. Cos 90 0, cos 60 1/2, cos 30 √3. इथं जर तुम्हाला ह्याचे स्टँडर्ड अँगल्सचे रेशोज माहीत नसतील तर तुम्हाला हा प्रॉब्लेम येणार नाही सॉल्व्ह करता, जरी डायरेक्शन कोसाइन्स काय असतात हे माहीत असलं तरी. पण कॉस 90 माहीत नाही तर तुम्ही व्हॅल्यू कशी काढली. ओके, सो ते नीट करून जा. दुसरं, इफ अ वेक्टर हॅज डायरेक्शन अँगल्स 45 अँड 60, फाइंड द थर्ड डायरेक्शन अँगल. आता इथे तुम्ही कुठली प्रॉपर्टी वापरणार? डायरेक्शन अँगल्सवरून तुम्ही डायरेक्शन कोसाइन्स काढू शकता. 45चा येणार 1/√2, 60 डिग्रीजचा येणार कॉस 1/2. ठीक आहे. आता तुम्हाला माहिती आहे की सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ डायरेक्शन कोसाइन्स इज 1. त्याच्यामुळे तुम्ही असं अज्युम करा की तो जो तिसरा डायरेक्शन कोसाइन आहे तो आहे n. आता तो नॉट नेसेसरीली θz वाला असेल, कुठलाही असेल. मग तुम्ही कुठलं इक्वेशन लिहिणार? 1/√2चा स्क्वेअर प्लस 1/2चा स्क्वेअर प्लस n² इक्वल टू 1. त्याच्यानंतर तुम्हाला एनची व्हॅल्यू येईल 2 येतील, कारण रूट घेताय तुम्ही, सो पॉझिटिव्ह निगेटिव्ह 2 येतील. आणि डायरेक्शन अँगल म्हणजे त्याचा कॉस इनव्हर्स. ठीक आहे. तिसरं, फाइंड द डायरेक्शन रेशोज ऑफ अ वेक्टर परपेंडिक्युलर टू द लाईन्स whose डायरेक्शन रेशोज आर 1 3 2 अँड -1 1 2. आता इथे तुम्हाला क्रॉस प्रॉडक्ट जे तुम्ही 11वीत शिकला ते उपयोगाला येईल. ओके, आता क्रॉस प्रॉडक्ट काय सांगतो तुम्हाला? क्रॉस प्रॉडक्ट तुम्हाला हे सांगतो की सपोज तुमचे दोन वेक्टर्स असेत जे या प्लेनमध्ये. ओके, तर तुमचा जो क्रॉस प्रॉडक्ट आहे तो कसा असतो? या प्लेनला परपेंडिक्युलर असतो. ठीक आहे. म्हणजे क्रॉस प्रॉडक्ट हा दोन्ही ह्याला परपेंडिक्युलर असतो, ए बारला पण आणि बी बारला पण. आणि तेच आपल्याला या प्रॉब्लेममध्ये त्यांनी विचारले. ओके, फाइंड द डायरेक्शन रेशोज ऑफ अ वेक्टर परपेंडिक्युलर टू द टू लाईन्स whose डायरेक्शन रेशोज आर दिस. ओके, म्हणजे आता आपल्याला हा जो वेक्टर आहे आपला i + 3j + 2k याचा कशाशी क्रॉस प्रॉडक्ट घ्यायचा आहे? -i + j + 2k. एकदा का तुम्ही याचा क्रॉस प्रॉडक्ट घेतला डिटर्मिनंट वापरून की तुम्हाला कोणता वेक्टर मिळेल जो या दोन्ही वेक्टर्सना परपेंडिक्युलर, आणि तेच तुम्हाला हवं आहे. कारण डायरेक्शन रेशोज म्हणजे शेवटी काय? त्या डायरेक्शनसाठी किंवा त्या लाईनला कुठलाही वेक्टर घ्या जो तिला पॅरलल आहे आणि त्याचे कंपोनंट्स म्हणजे डायरेक्शन रेशोज. सो इथे क्रॉस प्रॉडक्टने तुमचं उत्तर 2 मिनिटात येईल. ठीक आहे. येस. चौथं, इफ अ लाईन हॅज डायरेक्शन रेशोज 4 - 12 18, फाइंड इट्स डायरेक्शन कोसाइन्स. पुन्हा एकदा या 3 ह्याच्यातल्या रिलेशन तुम्हाला माहीत पाहिजे. डायरेक्शन रेशोज दिलेले आहेत म्हणजे तुम्हाला वेक्टर अलॉंग द लाईन दिलेला आहे. डायरेक्शन कोसाइन्स काढायचे आहेत म्हणजे सगळ्यात आधी तुम्हाला युनिट वेक्टर काढला पाहिजे. म्हणजे या वेक्टरच्या मॅग्नेट्यूडने प्रत्येक कंपोनंटला डिवाइड करायचं, मग +or - याचा, आणि आतली निगेटिव्ह साईन असेल तर ती तशीच ठेवायची, ती चेंज करायची नाही. ओके, सो दॅट इज हाऊ यू सॉल्व दीज प्रॉब्लेम्स. आता शेवटचा प्रॉब्लेम टाईप 6, विच आर क्वेश्चन्स रिलेटेड टू 3D जॉमेट्री. म्हणजे तुम्ही कॉर्डिनेट्स ऑफ पॉईंट्स आणि ते सगळे काढता, डिस्टन्स ऑफ अ पॉईंट फ्रॉम द ॲक्सेस अँड द प्लेन. ओके, बघूया. क्वेश्चन 1, डिस्टन्स ऑफ द पॉईंट 3 4 5 फ्रॉम वाय ॲक्सेस. आता असे प्रॉब्लेम्स सोडवण्यासाठी तुम्हाला कॉर्डिनेट्स कसे काढतो हे माहीत पाहिजे. ठीक आहे. हे प्रॉब्लेम्स एकदम सोपे आहेत, फक्त तुमचं व्हिज्युअलायझेशन तुम्हाला थोडंसं इम्प्रूव्ह करायचं, कारण 3D वाले प्रॉब्लेम्स आहेत. तर 3D वाले प्रॉब्लेम्स काढताना आपण नेहमी एक्स ॲक्सिस इथे काढतो, व्हर्टिकली दाखवतो आपण झेड ॲक्सिस, आणि हा आहे तुमचा वाय, बरोबर, आणि हा तुमचा ओरिजिन. आता सपोज तुमचं पॉईंट इथे कुठे जाईल. ओके, सो तुम्ही जर इथे प्रोजेक्ट केलं म्हणजे XY प्लेनवर आला, आता तुम्ही ही लाईन एक्स ॲक्सिसवर प्रोजेक्ट करा आणि ही वाय ॲक्सिसवर प्रोजेक्ट. ओके, आता ही जी व्हर्टिकल लाईन आहे त्याची लेंथ तुम्हाला झेड कॉर्डिनेट देईल. ही जी वाय ॲक्सिसला पॅरलल लाईन आहे ही तुम्हाला काय देईल? वाय देईल.
आणि जी एक्स ॲक्सिसला पॅरलल लाईन आहे त्याची लेंथ म्हणजेच त्याचा एक्स कॉर्डिनेट. आता हे जर अलॉंग पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ असेल ॲक्सिस तर ते पॉझिटिव्ह घ्यायचं. म्हणजे सपोज तुमचा पॉईंट इथे, ह्याचं रिफ्लेक्शन घेतलं आपण एक्स वाय प्लेनच्या ह्याच्यात, म्हणजे झेड कॉर्डिनेट तुमचा सेम आहे पण तो एक्स वाय प्लेनच्या खाली असल्यामुळे तो निगेटिव्ह होईल. ओके, येस. आता तुम्हाला काय विचारता येत ते डिस्टन्स ऑफ पॉईंट 345 फ्रॉम वाय ॲक्सेस. म्हणजे तुम्हाला त्या पॉईंटवरून वाय ॲक्सेसवर एक परपेंडिक्युलर टाकायचा आहे, म्हणजे असा. आता हा एक राईट ट्रायंगल होणार आहे, म्हणजे ह्याची जी लेंथ आहे ती होणार आहे तुमची रूट ऑफ झेड स्क्वेअर्ड प्लस एक्स स्क्वेअर. म्हणजे वाय ॲक्सेसवर जर परपेंडिक्युलर टाकला तर त्याची लेंथ काय असते, उरलेले जे दोन आपले कॉर्डिनेट्स आहेत त्यांच्या स्क्वेअर्सची ॲडिशन आणि त्याचं रूट. का, कारण हा राईट अँगल आहे आणि तो त्याचा हायपोटेनस झालेला. ठीक आहे. आता एक्स ॲक्सेसवर जर टाकला परपेंडिक्युलर तर त्याची लेंथ काय येईल, रूट ऑफ वाय स्क्वेअर्ड प्लस झेड स्क्वेअर्ड अँड सो ऑन. ठीक आहे. येस, हे झालं ॲक्सेसचं. आता आपण प्लेनकडे येऊया. क्वेश्चन 2. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट विच इज लोकेटेड 3 युनिट्स बिहाइंड वाय झेड प्लेन, 4 युनिट्स टू द राईट ऑफ झेड एक्स प्लेन अँड 5 युनिट्स अबव द एक्स वाय प्लेन. आता नीट केअरफुली आपल्याला डायग्रॅम बनवायची आहे. फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही 3 ॲक्सेस काढून घ्या अँड डोंट चेंज देअर ओरिएंटेशन्स. ओके, येस. बघा आता 3 युनिट्स बिहाइंड वाय झेड प्लेन आहे. आता हे आपलं वाय झेड प्लेन आहे, ह्याच्या मागं येत आहे. आता 3 युनिट्स बिहाइंड म्हणजे काय, त्याचा एक्स कॉर्डिनेट निगेटिव्ह होणार आहे. का, कारण वाय झेड प्लेनच्या फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये एक्स ॲक्सेस आहे, पॉझिटिव्ह एक्स ॲक्सेस आहे. मागे गेलात तर निगेटिव्ह एक्स ॲक्सेस. ठीक आहे. सो वाय झेड प्लेनमुळे त्या डिस्टन्समुळे आपल्याला एक्स कॉर्डिनेट मिळतो. 4 युनिट्स टू द राईट ऑफ द झेड एक्स प्लेन. आता हे आपलं झेड एक्स प्लेन आहे, याच्या उजवीकडे म्हणजे ह्याने तुम्हाला कोणता कॉर्डिनेट मिळणार आहे, वाय कॉर्डिनेट मिळणार आहे +4. ओके, झेड एक्स प्लेन. 5 युनिट्स अबव द एक्स वाय प्लेन. आता हे एक्स वाय प्लेन आहे आणि हे तुम्हाला आता इमॅजिन करणं सोपं आहे. अबव द एक्स वाय प्लेन म्हणजे पॉझिटिव्ह झेड कॉर्डिनेट, कारण अबव आहे. सो अबव म्हटल्यामुळे झेड कॉर्डिनेट किती येईल, +5. सो काय झाले तुमचे पॉईंट्स कॉर्डिनेट्स -3, 4, 5. ठीक आहे. क्वेश्चन 3. फाइंड द डिस्टन्स फ्रॉम 4 - 2 टू द झेड एक्स प्लेन. आता मगाशी आपण लाईनचं डिस्टन्स कसं काढायचं ते बघितलं. ठीक आहे. आता झेड एक्स प्लेन असेल, आता इथेच बघूया आपण. सपोज आपल्याला झेड एक्स प्लेनचं डिस्टन्स काढायचं आहे या पॉईंटपासून. ते डिस्टन्स काय होणार आहे, वाय, बरोबर, कारण तो वाय कॉर्डिनेट आहे आणि ही जी लेंथ आहे ती म्हणजेच ते डिस्टन्स आहे. फक्त तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे, कधी कधी वाय कॉर्डिनेट निगेटिव्ह असतो, असं इथे झालेलं आहे. सो डिस्टन्स तुम्ही कसं काढणार, मॉड वाय. सो झेड एक्ससाठी मॉड वाय, एक्स वायसाठी मॉड झेड, एक्स वाय प्लेनसाठी, आणि कुठलं राहतं झेड वाय प्लेनसाठी मॉड एक्स. ठीक आहे. म्हणजे जर ॲक्सिस असेल तर उरलेल्या 2 कॉर्डिनेट्सचा स्क्वेअर करून त्याचं रूट, आणि जर प्लेन असेल तर झेड एक्स प्लेनसाठी वाय येतो तो मॉड वाय, एक्स वायसाठी मॉड झेड आणि झेड वायसाठी मॉड एक्स. हे तुम्ही नीट लक्षात ठेवा. आयदर MCQ येईल किंवा 2 मार्कांचा शॉर्ट आन्सर येऊ शकतो. ठीक आहे. तर हे झाले 6 महत्त्वाचे प्रॉब्लेम टाईप्स. बाकीचे जे प्रॉब्लेम टाईप्स आहेत किंवा प्रॉब्लेम्स आहेत पुस्तकातले आणि क्वेश्चन बँकमधले, हे जर तुम्हाला माहीत असेल जे आत्ता 6 डिस्कस केले आपण, तर त्याचं मिक्सिंग करून पण येऊ शकतात. पण एवढं कॉम्प्लिकेटेड आय डोंट थिंक ते विचारते. ठीक आहे. ओके, आता आपण बघूया की थेअरम्स आणि त्या रिलेटेड तुम्हाला काय करायचं आहे. ओके, सो हे तुम्ही पुस्तकात बघून 3-4 वेळा चांगलं लिहा न बघता, तर तुमच्या ते लक्षात राहील. ठीक आहे. येस. सगळ्यात आधी आणि सर्वात महत्त्वाचा रिझल्ट आहे, प्रूफ दॅट मीडियन्स ऑफ अ ट्रायंगल आर कंकरंट. पुस्तकात त्याचं प्रूफ नीट बघा. मीडियनच्या प्रॉपर्टीज वापरलेल्या आहेत आपण. सो ते 2:1 इंटरनल डिव्हिजन रेशो होते. ठीक आहे. दुसरं आहे अँगल बायसेक्टर्स. इथे आपण अँगल बायसेक्टरची प्रॉपर्टी वापरली आहे, जी तुम्ही शाळेत शिकला आहे. ठीक आहे, तो रेशोवाला ते. आता हा प्रॉब्लेम मी तुम्हाला जे असाइनमेंट्स मी मध्ये दिल्या होत्या त्याच्यात होता, प्रूव्ह बाय वेक्टर मेथड दॅट द अँगल सबटेंडेड ऑन अ सेमीसर्कल इज अ राईट. ओके, सो फिगर काढायची
आणि हा राईट अँगल आहे हे प्रूव्ह करण्यासाठी तुम्ही काय करणार, हा ओरिजिन घ्या, हा ए घ्या, हा बी घ्या. सो ओ ए बार होणार तुमचा आर बार रेडियस वेक्टर, ओ बी बार होणार तुमचा मायनस आर बार. ठीक आहे. आणि या पॉईंटला आपण आता म्हणूया सी. सो बेसिकली तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे की बी सी हा ए सीला परपेंडिक्युलर आहे. सो तुम्ही काय प्रूव्ह करू शकता आता, बी सी बारचा ए सी बारशी डॉट प्रॉडक्ट काय आहे, 0. ओके, हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. सो बी सी बार डॉट ए सी बार घ्या, डॉट प्रॉडक्टच्या प्रॉपर्टीज वापरा, हे प्रूव्ह करा. इट विल ऑटोमॅटिकली प्रूव्ह दॅट द अँगल सबटेंडेड बाय और ऑन अ सेमी सर्कल इज अ राईट अँगल. ठीक आहे, हे मी तुम्हाला सांगितलं आहे ऑलरेडी. अल्टिट्यूड्सचा पण प्रूफ पुस्तकात आहे, तुम्ही ते बघू शकता. आणि सेक्शन फॉर्म्युलाचं प्रूफ पण तुम्ही करून जा. ओके, इंटरनली पण येऊ शकतं किंवा एक्सटर्नली पण येऊ शकतं. ओके, एक्सटर्नली डिवायडिंग ए बी. ओके, येस. आता या चॅप्टरमधल्या काय महत्त्वाच्या टर्म्स कुठल्या आहेत व्हेक्टर्स रिलेटेड. ठीक आहे, डॉट आणि क्रॉस प्रॉडक्ट तर आपण पाहिलं, आणि या दोघांचं कॉम्बिनेशन वापरून आपल्याला काय मिळतं, स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट मिळतं. बरोबर, त्याच्या नावातच स्केलर आहे, त्याच्यामुळे स्केलर ट्रिपल प्रॉडक्टच्या उत्तरात कधीही आय जे के नसतात. ओके, इट इज अ स्केलर क्वांटिटी. कोलिनियर वेक्टर्स काय बघा, असे आपण पाहिलं, कोप्लेनियर वेक्टर्स म्हणजे एका प्लेनला पॅरलल. आणि डॉट प्रॉडक्ट ही जी कॉन्सेप्ट आहे आपली, त्याच्याशी रिलेटेड कॉन्सेप्ट आहे प्रोजेक्शन ऑफ वन वेक्टर ऑन द अदर. तर हे मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो. सपोज हा आपला वेक्टर आहे ए बार आणि हा आपला वेक्टर आहे बी. तर प्रोजेक्शन म्हणजे बेसिकली काय, शॅडो किंवा सावली. तर तुम्हाला जर बी बारचं प्रोजेक्शन काढायचं असेल ए बारवर, तर तुम्ही काय करणार, you'll imagine a source of light present at infinity which sends out rays of light which are parallel to each other. ओके, तुम्हाला ऑप्टिक्समध्ये झालं आहे ते. जर सोर्स ॲट इन्फिनिटी असेल तर कसे असतात रेज ऑफ लाईट, पॅरलल असतात. आता या बीबारमुळे काही पार्ट हा ऑब्स्ट्रक्ट होईल, मग तो जो ऑब्स्ट्रक्ट झालेला पार्ट आहे तो असतो त्याचं प्रोजेक्शन. ठीक आहे, आता प्रोजेक्शनमध्ये दोन असतात, स्केलर प्रोजेक्शन आणि व्हेक्टर प्रोजेक्शन. स्केलर प्रोजेक्शन म्हणजे बेसिकली त्याची लेंथ. ठीक आहे, आता जर आपण हा अँगल थीटा आहे असं अज्युम केलं, तर ही लेंथ काय होणार आहे त्याची, हायपोटेन्यूज झाला या ट्रायंगलचा मॉड बी बार. बरोबर, कारण हा 90 आहे, आणि कॉस थीटा. आता तुम्ही जर डॉट प्रॉडक्टचं एक्सप्रेशन आठवलं तर ते असतं मॉड पी मॉड क्यू कॉस थीटा. बरोबर, त्यातलं मॉड क्यू कॉस थीटासारखं दिसणारं ऑलरेडी इथे आहे. सो आधी आपण 1 लिहून घेतो, आणि तो 1 म्हणजेच या वेक्टरचा मॅग्नेट्यूड घेऊ शकतो आपण. ओके, म्हणजे बी बारचं प्रोजेक्शन ए बारवर काढायचं असेल तर काय करतो आपण, ज्या डायरेक्शनच्या अलॉंग प्रोजेक्शन काढायचं आहे त्याचा युनिट वेक्टर आणि दुसऱ्या वेक्टरचा डॉट प्रॉडक्ट, बी बार ऑन ए बार. आता जर ए बार ऑन बी बार हवं असेल तर बी कॅप डॉट ए बार. ओके, तुम्ही सेम फिगर उलटी काढू शकता. ओके, म्हणजे ते असं येणार आहे. येस, आता हे झालं स्केलर प्रोजेक्शन. आता व्हेक्टर प्रोजेक्शन काढण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, व्हेक्टर प्रोजेक्शन काढण्यासाठी सोपं आहे. हे त्याचं मॅग्नेट्यूड आहे, ह्याला ज्या डायरेक्शनच्या अलॉंग तुम्ही प्रोजेक्ट करताय त्या युनिट वेक्टरने फक्त मल्टिप्लाय करा. ठीक आहे, आता ह्याचं काय होणार आहे, बी कॅप डॉट ए बार, डॉट क्रॉस काहीही लिहायचं नाही तर कारण हा स्केलर आहे, बी कॅप आलं होतं. ठीक आहे, सो प्रोजेक्शन रिलेटेड प्रश्न मला तरी क्वेश्चन बँकमध्ये दिसले नाही आहेत, पण ते विचारू शकतात. ठीक आहे, फाइंड प्रोजेक्शन ऑफ बी बार ऑन ए बार. फॉर्म्युला दिला आहे मी इथे, ए कॅप डॉट बी बार. फॉर्म्युला वापरा, उत्तर काढा. ओके, जर वेक्टर प्रोजेक्शन विचारलं तर काय करणार तुम्ही, तुमचं जे प्रोजेक्शन आहे ती जी व्हॅल्यू आहे त्याला तुम्ही कशाने मल्टिप्लाय करणार, त्या डायरेक्शन किंवा त्या डायरेक्शनला जो वेक्टर आहे त्याच्या युनिट वेक्टरने त्याला मल्टिप्लाय करायचं. बी बार ऑन ए बार असेल तर ए कॅपनी, ए बार ऑन बी बार असेल तर बी कॅपनी. आणि इथे एक्सप्रेशन्स पण वेगळी आहेत बघा, ज्या डायरेक्शनच्या अलॉंग घेतोय त्याचा युनिट वेक्टर आहे. ए बार ऑन बी बार असेल तर बी कॅप डॉट ए बार. ठीक आहे, येस.
महत्त्वाच्या अजून 2 कॉन्सेप्ट्स ज्या आपण मगाशीच एक्सप्लेन केल्या आणि बघितल्या, रिवाईज केल्या, त्यांच्यातलं कनेक्शन, डायरेक्शन कोसाइन्स, डायरेक्शन रेशोज आणि डायरेक्शन अँगल्स. महत्त्वाची प्रॉपर्टी ही आहे L² + M² + N² = 1 आणि Li प्लस MJ प्लस NK हा जो डायरेक्शन कोसाइन्सचा वेक्टर असतो हा नेहमी कुठला वेक्टर असतो? युनिट वेक्टर असतो. ओके, व्हॉल्यूम ऑफ बॉक्स तर तुम्हाला माहिती आहे, स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट किंवा बॉक्स प्रॉडक्ट. आणि जर पॅरलल पायपट टेट्राहायड्रन असेल तर बाय 6 करायला विसरायचं नाही. आणि व्हॉल्यूम काढतोय तर ते नेहमी नॉन निगेटिव्ह आलं पाहिजे. आणि ह्याच्यावरूनच तुम्हाला कोप्लेनॅरिटीवाले प्रॉब्लेम्स पण सॉल्व्ह करता येतात. आता ह्याच्यात अजून एक पोरं कन्फ्युजन कुठे करतात ते सांगतो. जर तुम्हाला पॉईंट्स दिले, ओके, सपोज म्हटलं की PQRS हे 4 पॉईंट्स आहेत आणि सांगितलं की हे कोप्लेनर आहेत की नाही चेक करा, तर पोरं काय करतात, कुठलेही 3 वेक्टर्स घेतात पण ते चुकतात. का? कारण ते जे वेक्टर्स आहेत ते पोझिशन वेक्टर्स आहेत. हा जर ओरिजिन असेल तर P बार, Q बार, R बार आणि S बार. तर ह्यांच्यातले 3 घ्यायचे नाही आहेत तुम्हाला. तुम्हाला कुठले घ्यायचे आहेत? त्या प्लेनमधले वेक्टर्स घ्यायचे. सो तुम्ही PQ बार घेऊ शकता, PR बार घेऊ शकता आणि PS बार घेऊ शकता आणि तुम्हाला ह्यांचा बॉक्स प्रॉडक्ट 0 आहे हे दाखवायचं आहे. ओके, सो लिहिताना जरी ते ABC घेतलं तरी हे 3 वेक्टर्स दरवेळी पोझिशनल वेक्टर्स रिप्रेझेंट करतीलच असं नाही. सो तुम्हाला डिपेंडिंग ऑन द सिच्युएशन डायग्राम काढून ठरवायचं आहे की पोझिशन वेक्टर्स घ्यायचे आहेत का त्या 2 पॉईंट्सना जॉईन करणारे वेक्टर्स घ्यायचे. ओके, येस, ओके. क्वेश्चन बँक मी तुमच्याशी शेअर करेन. सो आता हा आपला व्हेक्टर्स चॅप्टर झालेला आहे डिस्कस करून. ह्याच्यातल्या सगळ्या कन्सेप्ट्स आपल्याला पुढच्या चॅप्टरमध्ये पण लागतात म्हणजे तुम्हाला माहितीच आहे, तो आहे लाईन्स आणि प्लेन्स. तर तो आपण उद्या बघूया. ओके.